नमस्कार मंडळी. इन्कम टॅक्स रिटर्न बाबतीत नव्यानं जे इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे आहेत त्यांच्या मनात काही शंका असतात. जसं इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, जर एखाद्या वर्षी मी भरलं तर दरवर्षी ते भरावंच लागतं का? त्याच्यानंतर असेसमेंट इयर म्हणजे काय, शेतकरी मित्रांनी कोणती काळजी रिटर्न भरताना घ्यावी, याबाबत आपण थोडी माहिती आज घेणार आहोत. पहिली गोष्ट लक्षात घ्या, इन्कम टॅक्स रिटर्न याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. जसं आपण सिनेमांची नावं पाहिलीत, सिंघम रिटर्न, बाहुबली रिटर्न, याचा अर्थ आपण म्हणतो की परत एकदा तो सिनेमा येणार आहे. तसंच इन्कम टॅक्स रिटर्न भरला की मला इन्कम टॅक्स परत येणार, असं काही लोकांचा समज असतो. टॅक्स परत घ्यायचा असेल तर आधी आपल्याला टॅक्स भरावा लागतो, किंवा टीडीएस ज्याला म्हणतो आपण, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, टीडीएस जर आपला झाला असेल तरच आपल्याला टॅक्स परत येतो. पण इथं जेव्हा आपण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणतो त्यावेळेस गव्हर्नमेंटकडून घेतलं जाणारं एक डिक्लेरेशन किंवा घोषणापत्र म्हणा, ज्याच्यात आपण आपलं इन्कम गव्हर्नमेंटला डिक्लेअर करतोय, गव्हर्नमेंटला सांगतोय की बाबा या माझ्या इन्कमच्या सोर्सेस आहेत किंवा हे स्त्रोत आहेत, त्याच्यापासून मला उत्पन्न मिळतं, आणि तो आपण तिथं डिक्लेरेशनच्या स्वरूपात त्यांना कळवत असतो. पगारदार जर व्यक्ती असतील तर काहींचा असा समज आहे की फॉर्म नंबर 16, फॉर्म 16 म्हणजेच माझं इन्कम टॅक्सचं रिटर्न, तर तसं नाहीये. इतरही आपले उत्पन्न असतात, जसं एफ-डी पासून व्याज असेल, शेअर ट्रेडिंग असेल, घर भाडं असेल, किंवा व्यवसाय एखादा असेल आपला, एखादी प्रॉपर्टी विकली असेल त्यातून आलेलं उत्पन्न, हे सगळं उत्पन्न आपण एकत्र करून त्या फॉर्ममध्ये भरतो आणि ते डिक्लेअर करतो गव्हर्नमेंटला, आणि त्याच्यावर जर टॅक्स येत असेल तर तो टॅक्स सुद्धा आपण त्या वेळेस मुक्तीत भरावा लागतो. आता दुसरा जो समज आहे आपला की इन्कम टॅक्स रिटर्न मी एका वर्षी भरला तर तो पुढच्या वर्षी सुद्धा मला भरावाच लागतो का? तर अशी कोणतीही अट नाहीये गव्हर्नमेंटची, या वर्षी भरलं पुढच्या वर्षी भरलंच पाहिजे असं नाहीये. गव्हर्नमेंटने काही नियम दिलेत, त्या नियम किंवा त्याला काहीतरी बंधनं आहेत. उदाहरणार्थ, 60 वर्षाखालील जर व्यक्ती असेल तर त्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर त्याला रिटर्न भरायची गरज नाही. ज्याचं वय वर्ष 60 ते 80 आहे त्याला 3 लाखापर्यंतची सूट आहे. 3 लाखापर्यंतचं उत्पन्न असेल तर तुम्हाला भरायची गरज नाही. आणि ज्या व्यक्तीचं वय 80 पेक्षा जास्त आहे त्यांना 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नाची सूट आहे. त्यांनी 5 लाखाच्या उत्पन्नापर्यंत रिटर्न नाही भरलं तरी चालू शकतं. आता या अटी सोडून गव्हर्नमेंटनी अजून काही अटी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. जसं की एखादी व्यक्ती लाईटचं बिल 1 लाखापेक्षा जास्त भरत असेल तर त्यांनी सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. जर फॉरेन ट्रॅव्हलसाठी, परदेश दौऱ्यासाठी जर तुम्ही 2 लाखापेक्षा जास्त खर्च केला असेल तर तेव्हा सुद्धा आपल्याला रिटर्न भरावा लागतो. बँक खात्यात काही ठराविक मर्यादा ओलांडून आपण जर व्यवहार केले असतील तर इथं सुद्धा आपल्याला रिटर्न भरावा लागतो. त्यामुळं असा समज करून घेऊ नका की एका वर्षी रिटर्न भरलं तर पुढच्या वर्षी भरावंच लागेल. तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा तुम्ही काही खर्च जे आहेत ठरवलेले, जे मी सांगितले, ते जर खर्च तुम्ही जास्त प्रमाणात केले असतील तर तुम्हाला रिटर्न भरावा लागतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे आपला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर नोंदवला जातो ज्या वर्षी तुम्ही रिटर्न भरताय. त्यामुळे काय होतं की पुढच्या वर्षी तुम्हाला डिपार्टमेंटकडून मेसेज येतो, मेल येतो की आपलं रिटर्न भरा. पण आपण घाबरून न जाता रिटर्न भरलंच पाहिजे असं नाही. तुम्ही आपले सीए जे आहेत, आपले जे कर सल्लागार आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांना आपलं उत्पन्न जे काय हे तुम्ही दाखवा, ते तुम्हाला त्या बाबतीत सल्ला देतील. रिटर्न भरणं गरजेचं असेल तरच तुम्ही ते भरू शकता. तिसरी गोष्ट आहे असेसमेंट इयर. इन्कम टॅक्स रिटर्न आपण जेव्हा भरतो तेव्हा त्या रिटर्नच्या एक्नॉलेजमेंट किंवा ज्याला आपण पावती म्हणतो, त्या पावतीवर जे वर्ष येतं, समजा चालू वर्ष आहे आपलं 2023-24, 23-24चं जे रिटर्न आहे हे मी मार्च नंतर भरत असतो. मार्चच्या आधी आपण रिटर्न नाही भरत, मार्च नंतर भरतो. पण मार्च नंतर भरत असताना तो वर्ष सुरू होतो आपला 2024-25. म्हणजे थोडक्यात 23-24चं जे रिटर्न आहे माझं, 23-24चं जे उत्पन्न आहे हे मी 24-25 मध्ये गव्हर्नमेंटला दाखवत असतो आणि त्याच वर्षी माझी असेसमेंट होत असते. म्हणून त्याला असेसमेंट इयर 24-25 असं आपल्या त्या पावतीवर नमूद होऊन येतं. त्यामुळे असा गैरसमज करून घेऊ नका की तुम्ही रिटर्न जे भरलं ते 24-25चं आहे, तर ते तुमचं रिटर्न हे 23-24चंच आहे. फक्त आपण भरतोय ते पुढच्या वर्षी, त्यामुळे त्याला असेसमेंट इयर 24-25 असं म्हटलं जातं. चौथी गोष्ट शेतकरी बांधवांसाठी,
शेतकरी बांधवांना गव्हर्नमेंटकडून काही सबसिडीज, सवलती मिळत असतात आणि त्याच्यासाठी अट अशी असते की इन्कम टॅक्स रिटर्न जर तुम्ही भरत असाल तर तुम्हाला ती सवलत मिळणार नाही. त्यामुळं ही काळजी तुम्ही जरूर घ्या. जर तुम्ही रिटर्न भरत असाल तर तुम्हाला ती सवलत, सबसिडी ही दिली जाणार नाहीये. त्यामुळं ज्याच्या नावाने शेत आहे किंवा सातबारा निघतोय, अशा व्यक्तींनी आपल्या बँक खात्यात किंवा इतर गोष्टींमध्ये व्यवहार जास्त न करता शेती करणारी व्यक्ती वेगळी असावी आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरणारी वेगळी व्यक्ती असावी. जेणेकरून तुम्हाला दोन्ही गोष्टीचा फायदा होईल. रिटर्न भरणारा जो शेतकरी आहे त्याला नंतर सवलती गव्हर्नमेंटकडून बंद केल्या जाऊ शकतात किंवा जर सवलती दिल्या असतील तर त्या परत घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळं शेतकरी बांधवांनी खास करून ही काळजी घ्यावी की रिटर्न भरत असताना आधी त्याचे जे काही दुष्परिणाम असतील, त्याचे काही त्रुटी असतील त्या आधीच काढून आपण त्या पूर्ण कराव्या. धन्यवाद.